कल्याण डोंबिवली महापालिकेतून आधी वगळण्यात आलेली आणि परत समाविष्ट झालेल्या 27 गावांबाबत राज्य सरकारनं लवकरात लवकर भूमिका जाहीर करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत। निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे। 27 गावांच्या वतीनं चंद्रकांत बामा पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती। राज्य सरकारनं निर्णय थोपवलाच तर संघर्ष समिती स्वतंत्र उमेदवार उभे करेल अशी भूमिका समितीनं घेतली आहे। निवडणुकीवर कुठल्याही परिस्थितीमध्ये 27 गावामध्ये जे 21 प्रभाग आहेत त्या 21 प्रभागामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये संघर्ष समिती बहिष्कार टाकणार। दुर्दैवाने जर कोणी उमेदवारी फॉर्म भरला तर त्या संदर्भात 27 गावातील जी संघर्ष समिती आहे ती संघर्ष समितीच्या झेंड्याखाली आमचे उमेदवार उभे राहतील। त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत आम्हाला स्वतंत्र नगरपालिका शासन देत नाही तोपर्यंत हा संघर्ष समितीचा लढा असाच सुरू राहील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।